T20 वर्ल्ड कप मध्ये आज हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. भारत पाकिस्तान यांच्यामध्ये आज आपल्याला रणयुद्ध पाहायला मिळणार आहे. कोलंबो मध्ये हा संपूर्ण थरार सर्वांना अनुभवता येणार आहे. क्रिकेट प्रेमींची उत्सुकता त्यामुळे शिगेला पोहोचले. पाकिस्तानला पराभवाची धूळ चारण्यासाठी टीम इंडिया सज्ज झालेला आहे. T20 वर्ल्ड कप मध्ये सुपर संडेचा सुपरहिट मुकाबला हा आज भारत पाकिस्तान मध्ये होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून हा सामना होणार की नाही या संदर्भात शक्यता निर्माण झालेली होती, मात्र आज तो सामना होतोय. पडद्यामागे वेगवान घडामोडी घडल्यानंतर या सामन्याला आता आजचा मुहूर्त मिळालेला आहे. कोलंबो पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानमध्ये रणयुद्ध रंगणार आहे. दरम्यान आजच्या या सामन्यावर पावसाचं सावट असल्यामुळे क्रिकेट प्रेमींच्या उत्साहावर पाणी फिरण्याची शक्यता आहे. भारत पाकिस्तान सामन्याच्या पूर्वसंध्येला दोन्ही संघाच्या हस्तांदोलनाविषयी प्रतिस्पर्धी कर्णधारांनी मौन बाळगले आणि त्यामुळे हस्तांदोलन होणार की नाही या संदर्भात उत्सुकता असणार आहे. आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याकडून या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेणार आहोत. अमर, आज भारत पाकिस्तान असा पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांना भिडणार आहेत. महामुकाबला आहे, काय भावना आहेत सगळ्यांच्या? प्रचंड ड्राम्यानंतर आयसीसीने फटकारल्यानंतर पाकिस्तान खरं तर भारताविरुद्ध खेळण्यास तयार झाली. खरं तर प्रचंड अशी ड्रामेबाजी केली. आता अगदी थोड्याच वेळात ज्या मॅचची ही सगळ्यांना प्रतीक्षा होती ती कोलंबोत सुरू होत आहे. आजचं पावसाळी ढगाळ वातावरण आहे. एकूण या मॅच बाबत आपण बोलायला गेल्यास तर विदर्भाचे रणजीपटू आणि काही ज्युनियर क्रिकेटपटू आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आजच्या मॅचबद्दल काय वाटतं. सर, खरं तर सरशी भारताचीच राहिली आहे वर्ल्ड कपमध्ये. 7-1 सरशी आत्ताही T20 मध्ये बघताय. आज कसं पाहता आजच्या मॅचकडे? नाही, ऍडव्हान्टेज डेफिनेटली भारताकडेच आहे. हिस्टॉरिकल रेकॉर्ड पाहिले तर 7-1 आपण T20 मध्ये लीड करतोय. इव्हन वन डे मध्ये पण 8-0 ने लीड करतोय वर्ल्ड कप मॅचेस मध्ये. पण हॅव्हिंग सेड दॅट T20 हा फास्ट फॉर्मॅट गेम आहे, ज्याची सुरुवात आक्रमक आणि कॉन्फिडेंटली होईल त्याचे जिंकण्याचे चान्सेस जास्ती असतात. तर अशा एकदा गेम सुरू झाल्यानंतर हिस्टॉरिकल रेकॉर्ड्स फार काही महत्व नाही ठेवत. हे सगळं आधीचा जो हाईप तयार होतो तो सगळा आधी असतो. एक हाईप अजून तयार होतोय आता. त्यांचा जो बॉलर आहे तारिक, जो रुख के बॉलिंग डालता है असं बोला जात आहे. काय कसं पाहता त्याकडे? नाही, काहीतरी वेगळं आहे. त्याचा पॉज नॉर्मल वेळेपेक्षा थोडा जास्ती आहे. पण आयसीसी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तर रूल बुक मध्ये असं काही वेळेचं बंधन नाही की इतकाच वेळ पॉज पाहिजे वगैरे. तर त्याच्यामुळे गोईंग बाय रूल बुक ही लिगलच ऍक्शन होईल, कारण तो थोडा जास्त पॉज करतो. तर आय एम शुअर की इंडियन बॅटर्स विल कम आउट विथ डिफरंट माइंडसेट, डिफरंट स्ट्रॅटेजी टू काउंटर दिस. काही युवा क्रिकेटपटू आजच्या मॅच मध्ये कोणता की प्लेअर वाटतं तुला? काय वाटतं? मला तर जर अभिषेक शर्मा खेळला आजच्या मॅचमध्ये तर तो असं वाटत आहे की इंडियाला खूप चांगला स्टार्ट देणार. पॉवर प्ले मध्ये खूप जास्त रन बनवून देईल. आणि बॉलिंग मध्ये तर बुमराह आहे, जे पाकिस्तानचे बॅट्समन म्हणजे डिफिकल्ट होते थोडं खेळताना त्यांना. कसं पाहतो आजच्या मॅच मध्ये? कारण की बॅट्समन प्रचंड फॉर्मात आहे, दुसरीकडे पाकिस्तानकडे स्पिन अटॅक चांगला आहे. तर आपल्या बॅट्समनकडे ऍडव्हान्टेज आहे. जे आपण जिथे खेळतो तिकडे स्पिनिंग कंडिशनमध्ये ते चांगले खेळतात. ज्या प्रकारने सूर्यकुमार यादव स्पिनला टॅकल करतो, शुभम दुबे खेळतो, तर मला वाटतंय की त्या हिशोबाने इंडियन बॅट्समन चांगले खेळणार त्यांच्या स्पिन. आजच्या मॅच मध्ये बघायला गेलं तर खरं तर भारतीय स्पिनर्स पण तगडे आहे, दुसरीकडे पाकिस्तानची बॅटिंग आहे. पण आजच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने जे पाहण्यात येत आहे पाकिस्तानी स्पिनर अटॅक विरुद्ध भारताचे बॅट्समन. भारतीय बॅट्समन तर तुफान फॉर्मात आहे. 100% सर. आणि जेव्हा दोन स्पिनची आपण चर्चा करू तेव्हा ऑफकोर्स आपण इंडियन स्पिनर्सलाच मी प्रमोट बॅक करील. आणि आपला वरुण फॉर्म मध्ये आहे मला असं वाटतं, आणि कुलदीपला खेळायला पाहिजे. एक की फॅक्टर दिस वाटतोय हार्दिक पांड्या की फॅक्टर ठरू शकतो. 100% हार्दिक पांड्या ठरू शकतो. तो फिनिश चांगला करतोय, चांगल्या फॉर्म मध्ये आहे. आणि T20 ऍज सेड पहिले 6 ओव्हरचं गेम आहे. तुम्ही 6 ओव्हरमध्ये जर चांगला स्टार्ट कराल तर तुम्ही गेम मध्ये वर राहाल. आणि पहिले जर आपली बॉलिंग येते तर पहिल्या 6 ओव्हरमध्ये अगदी धन्यवाद अमर दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी आणि त्यांच्या प्रतिक्रियांसाठी.